नमस्कार. आपण पाहत आहात स्टार भारत न्यूज वन. स्टार भारत न्यूज वन मध्ये आपले सर्वांचे स्वागत. बातमी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीची. आपण बातमी पाहत आहात नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरातील. मुदखेड शहरात सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीच्या मागणीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. सामाजिक कार्यकर्ते मारुती शिवाजी डुबुकवाड यांनी पुतळा उभारणीसाठी प्रशासनाकडून रितसर परवानगी मिळावी या मागणीसाठी 1 जून 2026 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा मात्र तिसरा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी वारंवार अर्ज करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप मात्र उपोषणकर्ते मारुती डुबुकवाड यांनी केला आहे. म्हणून त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत नांदेड जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी थेट उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. मुदखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीचा मार्ग तातडीने मोकळा करावा आणि प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी सूचना खासदारांनी जिल्हाधिकारी यांना दिली आहे. विशेष म्हणजे या गंभीर आंदोलनाकडे स्थानिक आमदारांनी पाठ फिरवल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत असताना दिसत होती. यामुळे उपोषणकर्ते आणि आंबेडकरी अनुयायांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान मारुती डुबुकवाड यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुदखेड शहर तालुक्यातील विविध समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेली आहे. आंदोलनस्थळी घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. आपण पाहूया स्टार भारत न्यूज वनचा हा खास रिपोर्ट.